माझे नाव अनिल आसुरबा सानप, राहणार सोनदेव तालुका जिल्हा जालना। आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी आपण वामनराव शेजूळ, राहणार सोनदेव तालुका जिल्हा जालना यांच्या शेतामध्ये पीक पाहणीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत। वामनराव शेजूळ यांनी मैकोचे बाउन्सर हे वाहन निवडले असून त्यांच्या शेतामध्ये त्यांनी 4x2 अशा पद्धतीने लागवड केलेली आहे। या लागवड करताना एक बी लावलेली आहे, 2 बी कुठेच दिसत नाही। आणि या कपाशीला काही झाडांना 142 पर्यंत बोंडे आहेत, काहीला 130, 100, 90 असे आहेत। त्यांनी या कपाशीवर फक्त 4 ते 5 फवारण्या केलेल्या असून 3 वेळेस खत टाकलेले आहे। तर अजूनही ही जात हिरवीगार आहे, हिच्यावर कुठल्याही प्रकारचा रोग दिसत नाही, रोगाला बळी पडत नाही, कोणताही रोग या सरकीवर अटॅक करत नाही असं हे वाहन आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी पुढील वर्षी पुढील हंगामामध्ये मैको कंपनीचे बाउन्सर हे वाहन निवडावे अशी मी सर्वांना विनंती करतो। अतिशय चांगलं येणारं वाहन आहे आणि कपाशी काढून तुम्हाला याच्यामध्ये दुसरं गव्हासारखं हरभऱ्यासारखं सुद्धा पीक घेता येतं। अजूनही शेंड्याला पाते आहेत, भरपूर पाते आहेत आणि पाऊस पडल्यामुळं अजूनही पात्याचं बोंडात रूपांतर होईल असं वाटतंय। कपाशीवर अजिबात कुठल्याही प्रकारचा रोग दिसत नाही असं हे वाहन आहे मैको कंपनीचं। तर सर्वांनी हे वाहन निवडावं असे मी विनंती करतो। यांच्या शेतामध्ये पीक पाहणीचा कार्यक्रम झालेला आहे, बरेचसे लोक येऊन गेले। सर्व शेतकऱ्यांनी या पिकाबद्दल समाधान व्यक्त केले व पुढच्या वर्षी मैकोचे जास्तीत जास्त प्रमाणात बाउन्सर हे वाहन निवडतील अशी आशा सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आणि समाधान व्यक्त केले। एवढे बोलून माझे 2 शब्द संपले।